कोल रे. तर मित्रांनो 2 बाटल्या घेतल्या बघू शकता. नंतर आपण करू. तर आता कापड बाजारात जाऊ. आणि स्वागत आहे पवन करंडे या ब्लॉग्स या चॅनल वरती. तर आज आपण कुठं ब्लॉग करतो आणि आज ब्लॉग मध्ये तुम्हाला काय दाखवणार आहे. तर आज मी ब्लॉग मध्ये दाखवणार आहे iQube गाडी किंवा इलेक्ट्रिक गाडी सर्व्हिसिंग होते का हे मला पण माहिती नाहीये. तर आपली iQube गाडीला घेऊन झाले 2 ते 3 महिने. आपल्या गाडीचं किलोमीटर झालंय 4783, म्हणजे टोटल 5000 होत आलंय. 250च्या आसपास कमी आहे. तर आता ती सर्व्हिसिंगला आली, तिथं दाखवतोय सर्व्हिस ऑन मोड असं काहीतरी आलंय नाव. तर आता चाललोय आपण सर्व्हिसिंग करायला कुठं शोरूम मध्ये. तर नेमकी इलेक्ट्रिक गाडीची सर्व्हिसिंग काय होती, त्याला काय मशीन नसतं काय नसतं, म्हणजे फक्त मोटर असते ना. तर आणि बॅटरी असते. मग सर्व्हिसिंग काय करतात काय नाही, समजा नट वगैरे दिले ते पॅक करून देतात, ब्रेक वगैरे. सर्व्हिसिंग म्हणजे मोटरची असते ना. तर बघू आपण काय काय सर्व्हिसिंग मध्ये देत आहेत काय नाही, आणि सर्व्हिसिंगवाले कोण आहेत काय आहेत. परत शोरूमवाल्यासोबत आपण एक प्रँक करणार आहे. कोणता प्रँक करणार आहे हे पुढे जाऊ तुम्हाला कळेलच. तर ब्लॉग फॉलो करा. आणि प्रँक साधा सुद्धा नाही आहे, खूप मोठा प्रँक करणार आहे. तर करा ब्लॉग फॉलो. आणि आपल्याला रेनकोट आणि आपल्या आयफोनसाठी कवर, हेडफोन्स, भरपूर काय आणायसाठी जायचं आहे आपल्याला नगरला. तर चला करा फॉलो ब्लॉग. आणि आपण अभिषेक भाऊला घेऊन जाणार. अभिषेक म्हणजे कोण, अभिषेक लांडगे. तर आता त्याच्या घरी चाललोय, त्याचं एकदा घर दाखवतो आणि मग तिथून पुढे निघून नगरकडे. तो चला. तर मित्रांनो हे आपल्या अभिषेक भाऊचं घर आहे बघू शकता. आणि त्याचा जसं आपल्याकडे लॅब आहे तसं त्याच्याकडे पण लॅब आहे, तुम्हाला दाखवतो. हे अभिषेक भाऊच्या गाया वगैरे आत्ताच भाऊने भर टाकली आहे. आणि हे अभिषेक भाऊचं लॅब लई छोटं होतं, लय रे पटापटा. हे बघा किती मोठं झालंय, चावू पण शकतं ते. आता त्याची माझी ओळख नाही, कारण अभिषेकच्या घरी आपण काय रोज येत नाही, खूप दिवसातून येतो. मग आम्ही रोज सोबत असू पण घरी येत नाही. हे बघा. तर चला आता जाऊ आपण. ही अभिषेकची गाडी, आपण iQubeवर आलो, iQubeवर जाऊ आता. अभिषेक आवरतोय, चलो. तर मित्रांनो निघालेलो आहे अभिषेकच्या घरून. आणि समर्थच्या हॉटेल कशी आलो. इथं 2 गाड्या फेल झाल्या, एक पिकअप आणि एक हे आयशर आहे मला वाटतंय छोटंवालं. आणि समर्थ भाऊ पण आपल्याला 2 खंबे घ्यायचे, म्हणजे बिअरच्या बॉटल्या मोकळे आले प्रँक करण्यासाठी. तर समर्थ भाऊ बघू कुठे आहे, बघितलं लपून बसलेला नाही. हा बघा इथं हे नाही समर्थ कुठे आहे काय. तर समर्थाला बोलू आपण, बघू कुठे आहे काय. तर मित्रांनो समर्थ आलाय, याचे पण 2 खंबे घेऊ आणि निघू आपण नगरकडं प्रँक करायला. कोल रे. तर मित्रांनो 2 बाटल्या घेतल्या बघू शकता. आणि कंपनीचे बुट्टे बिट्टे आमचे सोबतच असतील. तर आता निघू सर्व्हिसिंगला, तिथं बघू कसा प्रँक करायचा. लाव. तर मित्रांनो आलोय परत एकदा आपण शोरूमला. आणि आज नंबर लागलाय असं मला वाटतंय. तर आज आपण 9:45ला आलेलो आहे. तर तो हा जो मुलगा आहे ना, तो गाडीचा नंबर वगैरे घेतोय. तर किती नंबर काय आहे बघू, किती पैसे लागतात, पैसे कशाचे लागतात, आणि बघू पुढं काय होतंय. तर मित्रांनो शोरूमला आलोय आणि नंबर लागलाय आपला. त्यांची काहीतरी मीटिंग चालू आहे. हे बघा पाणी नाही ना. तर आपल्या गाडीचा नंबर वगैरे दिलाय. आता बघू किती वेळ लागतो काय. त्यांची कशाची तरी मीटिंग आहे, आपली गाडी तिकडे लावलेली आहे. तर बघू किती वेळ लागतो आणि मग जाऊ परत कुठतरी. तर मित्रांनो असं मला वाटतंय आपल्या गाडीचा नंबर 4था आहे. 9:30ला शोरूम चालू होता. आपण 9 माझ्या 45, 46 जास्त 55च्या आसपास आलो असन, तरी पण आपल्या गाडीचा नंबर 4था लागलाय. मला वाटलं होतं पहिला नंबर असेल, पण पहिला काय भेटला नाही, 4था नंबर भेटलाय. त्यात या भाऊने गाडी पण चालू ठेवली. हे बंद आहे. तर 13वा नंबर आहे. 13वा नंबर आहे. 13वा नंबर आहे लिस्ट पण नाही तिथे. अरे मला वाटलं 4था नंबर आहे. 13वा नंबर आहे गाड्यांचा नंबर आहे. आईला पहिले काय नंबर आहेत राव. 13 नंबर आहे. तर आपण लिस्ट बघू. चला मित्रांनो आपण लिस्ट बघू. आपण कधी कधीची लिस्ट काय आहे हे बघा. जॉब काढली आजची एवढी आपण तो 13वा नंबर. अरे 8:55 पासून गाड्या आलेल्या आहेत.
13 नंबरचा 13 नंबर. 8:55 पासून गाड्या आल्यात. मला वाटतं 9:30ला शोरूम खोलतं. हे बघा मित्रांनो. तर मित्रांनो हे कार्ड दिलंय आपल्याला आणि गाड्या यूज राहिल्यात नाही का आपल्यानंतर पण. तर सर्व्हिस चार्ज सांगितलंय त्यांनी 885 का काहीतरी. आणि जर का नट वगैरे काही गेला असेल तर त्याचा 50 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे असे 900 रुपये दिले त्यांनी. याच्यावर काही लिहून नाही दिलं. याच्यावरचं जे फाडलंय ना त्याच्यावर लिहिलेलं आहे. त्याचा व्हिडिओ शूट घेणार होतो मी, पण ते म्हणले ते अलाउड नाही. पण मग आता ते म्हणले की कॉल करतो, तुम्ही कॉलेजला जाऊन या. पण त्यांना काय माहिती आम्ही कॉलेजला जातच नाही. आम्ही आलोय नगरमध्ये थोडंसं सामान घ्यायला, फिरायला. हे नगर काय आम्हाला एवढं लांब नाही. आपल्या गावापासून डेरे गावापासून एक 19 किलोमीटर आहे. ती गाडी आपली गाडी नाही. तर नाही आपली नाही ती गाडी. तर आपण आहे ना बघू आता किती वेळ लागतो. त्या मॅम म्हणलेत की फोन करते. फोन केल्यानंतर बघू त्यावर फिरू नगरमध्ये, रेनकोट वगैरे घेऊ. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला गायकवाडावाने लस्सी पाजलेली आहे. हे विनायक भाऊ आहे अभिषेकचा मित्र, आणि अभिषेकचं दुखतंय त्यामुळे तो काही लस्सी घेत नाही. गायकवाडावाचा काल बड्डे होता, तर त्यांनी आपल्याला पैसे पाठवून आपल्याला लस्सीचा खर्च केलेला आहे. बघा अभिषेकला पण पाठवला, पण अभिषेकचं दुखतंय त्याच्यामुळे तो लस्सी काही घेत नाही. आणि आपण आपले विराजचा मित्र आहे त्याच्या गाडीवर आलतो सकाळी 10 वाजता. तर इथून जाऊ आता आपण नगरला. विनायक भाऊला सोडू त्याच्या ऑफिसवर आणि तिथून पुढे जाऊ नगरला. तर मित्रांनो आपण महादेवाच्या मंदिरात आलोय आणि यानंतर जाऊ आपण रेनकोट आणि खूप काही घ्यायला. तर हे बघा तर इथं मामा पूजा करतोय, त्यानंतर आपण करू. तर आता कापड बाजारात जाऊ आणि मग त्यानंतर वाड्यापासला मग शोरूमला आणि मग कंपनीमध्ये किंवा घरी, आणि नाश्ता पण करू कुठतरी. तर मित्रांनो निघालेलो आहे मंदिरातून आणि आता कोटल्याच्या जवळ आलेलो आहे नाही का. तर आता मामाच्या मित्राचं दुकान आहे. आपल्याला बॅग घ्यायला जायचंय आणि रेनकोट घ्यायला जायचंय आणि हेडफोन घ्यायला जायचे आणि मोबाईलचं कव्हर घ्यायला जायचंय आणि मोबाईलला ग्लास टाकायचे. एवढं सगळं घ्यायचंय. अजून वेळ आली तर टी-शर्ट पण घ्यायचा आहे आणि वेळ आली तर शर्ट पण घ्यायचा आहे. भरपूर काय घ्यायचं आहे. बघू आता यातलं काय घेणं होतंय. घेऊ तर सगळं शकतो पण एवढा टाइम नाही. जेवढ्या टायमात जे घेणं होईल ते घेऊ. अभिषेक भाऊला एक टी-शर्ट घेतलाय मस्त माझ्या पसंतीचा, म्हणजे एक नंबर आहे. मला पण आवडला होता. अभिषेक भाऊला भारी दिसतोय. आता बॅग येते तो तुम्हाला दाखवतो नंतर कंपनीत गेलो. तर आता मामाच्या मागे चाललोय मी. आता कोटल्यामध्ये आलोय. इथं समोर पोलीस आहे, थोडं जपून राहावं लागेल. माझ्याकडे काय लायसन नाही कारण की. तर मित्रांनो आलेलो आहे गांधीवाले पाशी. बघू शकते गांधीवाला आहे. 4 वेळा फिरून इथंच येत होतो पण सापडत नव्हतं दुकान. तर मित्रांनो ते पण दुकान नाही, दुसरं दुकान आहे. हे बघा आम्ही दुसऱ्या दुकानाकडे चाललोय आणि त्यात आज मोहरम असल्यामुळं नगरमध्ये नाही का सगळीकडे बॅरिकेड लावलेले आहेत. आम्ही बॅरिकेडमुळे इकडून तिकडं करू आलो नुसतं. तर आता बघू, म्हणजे ते गांधीचं दुकान आहे ना फक्त रेनकोटसाठी नाही का, एकदम क्वालिटी रेनकोट भेटतात तिथं. बघू इथं पुढे तरी जिना सांगितलं होतं त्यांनी. बघितलं गांधी इथं आहे. ओके गांधी. तर मित्रांनो इथं 1 किलोमीटर मध्ये गांधीची 3 दुकानात फिरलेलो आहे. आता 3ऱ्या दुकानात चाललोय आम्ही. हे बघा इथं रेनकोट भेटतं का बघू. तर मित्रांनो इथं पण नाही. इथं डायरेक्ट म्हणले की 6 पीस घ्यावं लागतील. कुत्र वाकत झोपलं डायरेक्ट 6 पीस. आता दुसऱ्या दुकानात पाठवले त्यांनी, त्या दुकानात जाऊ आपण. तर मित्रांनो 3 दुकानात गेलो, तिथं रेनकोट नाही भेटलं. तर आता चंगेडिया मिसळ काहीतरी आज सांगितलंय. त्याच्या समोर एक दुकान आहे, यांचं ब्रँड आहे ओरिजिनल नाही का, ओरिजिनल रेनकोट भेटतात. तर तिथे चाललोय चंगेडिया मिसळ पुढे आनंद. तर बघू दुकानात पुढे आहे काय. I am waiting for a bus at the end of the night under street lamp, bent face flame by the light.
must be somewhere. Welcome. तर मित्रांनो घेतलं रेनकोट, तुम्ही बघितला, अभिषेकला एक मला एक, पण घालून मीच बघितला नाही का, एकदम ओरिजिनल क्वालिटीचा घेतलाय. हा, हरिश्चंद्रगडची तयारी आहे आमची, आम्हाला फिरायला जायचं हरिश्चंद्रगडला. 1000 का 1100 रुपयाचा काहीतरी होता, भारी क्वालिटी. तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊन टाका कुठून पण. तर मित्रांनो बघा, आपण गाडी इकडे लावलेला फायदा झाला, कारण की इकडे बॅरिकेड लावली आणि आपण ज्या दुकानात घुसलो होतो त्या दुकानाच्या समोरच बॅरिकेड लावलं आणि आपल्या गाड्या इकडे सोनार गल्लीत लावल्या होत्या आपण. तर रेनकोट 2 घेतलेले, तुम्हाला बिल दाखवते हे बघा. तर हे बघा बिल 1800 रुपये, म्हणजे टोटल 1000 रुपयाला होतं, पण त्यांनी ना 100 कमी केले, 2 घेतल्यामुळे 1800 रुपयाला भेटलंय. आणि एकदम ओरिजिनल क्वालिटीचे रेनकोट आहे. आता आपण बॅग आणि ते गेलो, कंपनी पण नाही, माझं दुसरंच कोणतं तरी पण ते टिकलंय 4-5 वर्ष. तो लय भारी. तर मित्रांनो आम्ही बॅग घ्यायला आलोय आणि बॅगच्या दुकानात कोणीच नाही दाखवायला, त्याच्यामुळे आम्ही आमचंच बघतोय. अय, बॅगची छत्री, अरे बाबो, घ्यावा लागा ना अशी. विचार बरं केवढ्याला आहे, दाखवा हवे. ते पण हे बघ, मित्रांनो हे बघा छत्री, टूर बीरला गेलं तर बाहेर. अय खतरनाक आहे. एखादं म्हणून बाटली, पण ती छत्री वरती पंखा आहे, खतरनाक. थांब बरं हवे तसं हाराव, पण ते धुवून बिवून नीट वापरावं लागेल. तर मित्रांनो बॅग आपल्या ती कोचच्या, त्या बॅगीचं नाव कोचच्या आहे, तरी कोचच्या बॅग काही भेटलेली नाही. तर छत्री बघू आता आपण, हे बघा कोचच्या छत्री काय भेटली नाही. आपलं बॅग 330. तर बॅग भेटली मित्रांनो, बॅग हे बघा, ती कोचच्या बॅग ही येते बघा कोणतं घ्यायचं बघा. हा कलर बघ कोणता आवडतोय. माझी पण असू मामाकडे पण सेम असेच. ब्लॉक घे पण. तर मित्रांनो मामाने आम्हाला वडापाव घेतलेले बघू शकता, बालू मामाने. आम्ही वडापाव खातोय, सोपानराव वड्यावाल्याची, तुम्हाला शूट दाखवला माग. आणि आम्हाला बॅग भेटली नाही, बॅग घ्यायला आम्ही परत येणार आहे. मित्रांनो गाडी आपली तिथे गाडी लावलेली आहे, तर बिल करतो आणि इकडं बिलिंगचं आहे माझ्यामध्ये. बिल करू आणि किती बिल झालंय काय, आणि मग निघू कंपनीकडे. हे बघा इकडं, हे बघा अभिषेक भाऊ, आम्ही चाललोय बिलिंग करायला. ते साईडला तर मित्रांनो झालेली सर्व्हिसिंग, निघालोय आता शोरूम वरून, गेट पास वगैरे घेतला आणि आता जायचं आपल्याला साहेब बेकरीला. साहेब बेकरीला थोडा नाश्ता वगैरे करू. वडापाव खाल्ला आहेच, पण वडापाव मध्ये पोट एवढं नाही भरलं. तर हे बघू शकता 39% आहे, 45 किलोमीटर जाऊ शकते. तर आपण इथून आपल्या गावाला जाऊ शकतो. तर शोरूमला करू अलविदा आणि आता जाऊ साहेब बेकरीवर. तर मित्रांनो साहेब बेकरीला आलेलो आहे आपण, आणि इथं याला काय काय नाव होतं त्याचं, पनीर हॉट. हा पनीर हॉटडॉग, म्हणजे पहिल्यांदाच खातोय. बर्गर खायला आलो होतो, पण पनीर हॉटडॉग नवीन होतं काहीतरी इथं. तर पनीर हॉटडॉग घेतलं, हे बघू शकता साहेब बेकरीला आलोय. आणि मस्त आहे, काही जास्त नाही, 30 रुपये रेट आहे. तर टेस्ट करून बघू कसं आहे काय आहे. आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग, खूपच मस्त ना. तर असेच ब्लॉग बघण्यासाठी पवन करंडे ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बाय बाय.